शेतकरी मित्रांनो, यावर्षी सोयाबीन किंवा कापूस पेरणी करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण पेरणीपूर्वी फक्त 5 गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर उगवण कमी, रोग जास्त आणि हजारोच नुकसान होऊ शकतं. 1. बियाणं स्वस्त नको, चांगलं पाहिजे. अनेक शेतकरी पैसे वाचवण्यासाठी स्वस्त बियाणं घेतात पण नंतर उगवणच होत नाही. म्हणून नेहमी प्रमाणित आणि विश्वासार्ह बियाणंच वापरा. 2. बीज प्रक्रिया टाळली तर धोका मोठा. ही चूक आजही खूप शेतकरी करतात. बीज प्रक्रिया न करता थेट पेरणी आणि मग सुरुवातीलाच रोगांचा अटॅक. फक्त काही मिनिटांची बीज प्रक्रिया तुमचं मोठं नुकसान वाचवू शकते. 3. पहिला पाऊस पडला म्हणजे लगेच पेरणी करू नका. जमिनीत पुरेसा ओलावा नसताना पेरणी केली तर बी कुजण्याचा धोका वाढतो. 2 ते 3 चांगले पाऊस झाल्यानंतरच पेरणी करणं फायदेशीर ठरतं. 4. पेरणीची खोली आणि अंतर खूप महत्त्वाचं. बी खूप खोल टाकलं तर उगवण कमी आणि खूप जवळ पेरणी केली तर उत्पादनावर परिणाम. योग्य अंतर असेल तर निरोगी वाढ व चांगलं उत्पादन. 5. खत जास्त म्हणजे उत्पादन जास्त असं अजिबात नाही. अनेक शेतकरी सुरुवातीलाच जास्त खत टाकतात पण त्यामुळे उलट नुकसान होऊ शकतं. जमिनीच्या गरजेनुसार आणि योग्य प्रमाणातच खत वापरा. शेतीमध्ये मेहनत सगळेच करतात पण योग्य माहिती असलेलाच शेतकरी पुढे जातो. हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून व्हिडिओला लाईक करून शेअर नक्की करा.